तर नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात येस बस. मी सय्यद तुमच्यासाठी. काही दिवसा अगोदर आपल्या कंपनीमध्ये एक गाडीचं ऍक्सिडेंट झाला होता, ज्यावर आपल्या कंपनीमध्ये विदाऊट कंपनीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांनी आपल्याला कमेंट केल्या, ट्रोल केलं. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की लोकांना काय गोष्टी माहीत नसतात, कुणाला काय गोष्ट माहीत नसतात. हीच ती गाडी की ज्यांचं आता आपल्याकडे वर्कशॉप मध्ये काम चालू आहे, की आपण व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवत आहोत का खाली लोकांसाठी, की ज्या लोकांना माहित नाही, जे लोक कमेंट पास करतात की एखाद्या कंपनीला बदनाम करण्यासाठी, नाव खराब करण्यासाठी जे कंपनीला कमेंट पास केली जाते, त्याचं खास कारण काय? खास कारण असं होतं की गाडी एका ट्रॅफिक मध्ये उभी होती, पाठीमागून एका ट्रॅव्हल्स वाल्यांनी न्यूट्रल मध्ये गाडी चालवून त्या गाडीला पाठीमागून ठोकण्यात आले होते. जे की तुम्ही आता बघू शकता का आपल्याकडे आता काम चालू आहे गाडीचं, तर ते बघू शकता का शो बी ते गाड्यांमध्ये 3 गाड्या ढकलण्यात आल्या. तुम्ही आपण त्या खाली लिंक मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ टाकत आहोत की ज्या लोकांनी या गाडीचं कमेंट मध्ये पास केलेली होती. 5 गाड्या आहेत ना, 5 गाड्या ठोकल्या, 5 ठोकल्या. जे की बघू शकता की आपण तुम्हाला बॅक साइड बी दाखवतो का, जे की पाठीमागून सध्याच्या कंडिशन मध्ये जे बॅक साइड घासलेली होती, की ते पाठीमागं येऊन किती स्पीड मध्ये गाडी ठोकण्यात आली होती. जे की तुम्ही बघू शकता की पाठीमागून बी गाडी पूर्ण ओपन करण्यात आलेली आहे, की आपण पूर्ण गाडी रिफॅब्रिश करत होतो आपल्या स्वतःच्या वर्कशॉप मध्ये. तरीही गाडीमध्ये पॅसेंजरला काही हानी झालेली नाही. थोडेफार प्रमाणामध्ये झाली होती. आपल्या ड्रायव्हरला थोड्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये मार लागण्यात आलेला होता. त्यांची बी आता प्रकृती चांगली प्रमाणात आहे. कस्टमर बी सुरक्षित होते. यानुसार पण लोकांनी जे कमेंट पास केली त्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आला होता आपल्याकडं. तुम्हाला मी हे व्हिडिओ टाकतो, लोकांनी जे कमेंट पास केलेली आहे ते बी तुम्ही चेक करू शकता. कुणाचं नाव खराब करण्यासाठी, नाव बदनाम करण्यासाठी काही व्हिडिओ काढायचे, काही टाकायचं, त्याची पार्श्वभूमी लोकांना माहित नसते. ते चेक करून तुम्ही सध्या विदाऊट नंतर हे करू शकता. बघू शकता की आता आपण त्याच गाडीचं रिफॅब्रिकेशनचं काम चालू आहे. हे आपल्याकडे दीपक म्हणून मेकॅनिक आहे, जे की समोरचं बंपर तुटलं होतं, जे की त्याला जोडण्याचं काम करत आहे. ते सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता. कशा प्रकारे तो जोडत आहे. याला जोडल्यानंतर आपण परत एक व्हिडिओ काढू की ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला कळेल की आपण नवीन गाडी बनवण्यासाठी किती कष्ट लागतात. लोकांना फक्त असं वाटतं का नाही केलं तर होईल, नाही केलं तर नाही होईल, अशा प्रमाणामध्ये नाहीये. जे की तुम्ही बघू शकता की आता मी गाडी पाठीमागून ठोकली होती, पुढे दुसऱ्या गाडीला चिपकली होती, पुढून बी घासली होती. आता त्या गाडीचं रिपेअरिंगचं काम चालू आहे, जे की आपले मेकॅनिक आहे की हे सध्या काम करत आहे गाडीचं. लवकरात लवकर हे गाडीचं पूर्ण गाडी कंडिशन मध्ये येऊन पूर्ण गाडी परत ऑन रोड होऊन जाईल. की तुम्ही बघू शकता का पुढून बी पूर्ण गाडी खोलण्यात आलेली आहे. हे चेक करू शकता आपण. जे की तुम्ही बघू शकता की आपण मेकॅनिकशी बी संवाद साधूया का गाडी किती दिवसामध्ये आपल्याला ऑन रोड भेटेल. जे की आपण कंपनीला परत गाडी रस्त्यावर आणण्यासाठी, परत कस्टमर लोकांना सर्व्हिस देण्यासाठी आपण परत मेकॅनिकशी बोलूया. हे आपले जयप्रकाश मेकॅनिक आहे की जे बॉडीसाठी काम करतात आपल्या कंपनीमध्ये. कितने दिन में गाड़ी बनेगा, कितने दिन में गाड़ी ऑन रोड होएगा, गाड़ी के अंदर मेजर काम क्या क्या है, ये आप मुझे बताइए. जैसा अपना आगे का शो हुआ, पीछे का एक्सीडेंट, आगे का एक्सीडेंट, हाँ। बड़ा भारी से भारी एक्सीडेंट जो होता है, उसको ज्यादा से ज्यादा हम लोग 10-15 दिन का समय लेते हैं अच्छा. बनाने का, और छोटा मोटा हुआ तो 1-2 दिन में निकाल देते हैं. अच्छा, गाड़ी के अंदर मेजर काम क्या है अभी, और गाड़ी कितने दिन में ऑन रोड हो सकता है, ये आप बताइए. अगर जैसा बॉडी से अंदर गया, जैसे इंजन तक पहुंच गया, हाँ। उसको तो महीना तक लगा देते हैं. अच्छा. क्योंकि इंजन रिपेयरिंग करना, बनाना. अच्छा. हमारा तो बॉडी का काम रहता है, हम अपना बॉडी अच्छा. तैयार करते हैं, इंजन वाले अपना इंजन का काम करते हैं. तो इसके अंदर पूरा पार्ट आप खुद बनाएंगे या बाहर से लेकर नहीं, आएंगे, या कैसा करेंगे? बाहर से अपना पाइप वगैरह आता है, अच्छा. उसी को हम लोग काट पीट अपना सब बनाते हैं. ओके. जी सर. ओके, थँक्यू. की सध्याच्या कंडिशन मध्ये मेकॅनिकशी बी आपण संवाद साधलेला आहे. ते लवकरात लवकर आपल्याला त्याच्यामध्ये बी चेंजेस भेटू शकतात. तर गाडी लवकरात लवकर ऑन रोड होऊन जाईल. 8 ते 10 दिवसामध्ये मेकॅनिकचा आपल्याला फीडबॅक आलेला आहे का 8 ते 10 दिवसामध्ये गाडी आपली ऑन रोड होऊन जाणार आहे. लवकरात लवकर कस्टमरांच्या सर्व्हिस मध्ये परत गाडी होऊन जाईल. यासाठी दिवस आणि रात्र मेहनत करत आहेत मेकॅनिक लोक.
टीम पूर्ण काम करत आहे. तुम्हाला आपण फीडबॅक देत राहू. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पूर्ण गाडी बनवल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवून देऊ गाडी कशा प्रकारे बनली. तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.